मित्रांनो, वेलकम टू गगन भरारी लिमिटलेस क्रिकेट वर्ल्ड। ज्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची आपण आतुरतेने वाट बघत होतो, त्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा आज पहिला दिवस, पहिल्या कसोटीचा पहिला दिवस तो वेगवान गोलंदाजांच्या नावावर राहिला। टॉस जिंकून जसप्रीत बुमराहने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। आज जसप्रीत बुमराहने खूप धाडसी निर्णय घेतलेत। जसप्रीत बुमराहने जेव्हा टॉस जिंकला तेव्हा जसप्रीत बुमराहने अश्विन आणि जडेजा यांच्या अनुभवाच्या ऐवजी वॉशिंग्टन सुंदर, जो करंटमध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्याला संधी दिली। त्यासोबत हर्षित राणा यानेही आज आपला पहिला कसोटी सामना खेळतोय। नितीश रेड्डी आपला पहिला कसोटी सामना खेळतोय। भारतीय डावाची सुरुवात निराशाजनक झाली। यशस्वी जयस्वाल आणि राहुलने डावाची सुरुवात केली। यशस्वी जयस्वाल हेझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला। त्यानंतर नंबर 3 वरती देवदत्त पड्डीकल आज खेळायला आला होता, परंतु तोही फक्त 0 धावा काढून बाद झाला। विराट कोहली फॉर्मशी झगडतोय। विराट कोहलीचा फॉर्म निश्चितच आता चिंतेचा विषय बनलाय। विराट कोहली फक्त 5 धावा काढून बाद झाला, परंतु राहुल अत्यंत सावधपणे आणि संयमाने खेळत होता। राहुल सोबत ऋषभ पंत खेळायला आला। दोघांनी डाव सावरला। राहुल 26 धावांवरती बाद झाला। राहुल ज्या पद्धतीने बाद झालाय तो अत्यंत वादाचा विषय ठरतोय। त्यानंतर नितीश रेड्डी याने 41 धावा, ऋषभ पंत याने 37 धावा या डावात केल्या आणि भारतीय संघ 150 वरती ऑल आउट झाला। भारतीय संघ जेव्हा ऑल आउट झाला तेव्हा असं वाटत होतं की आता ऑस्ट्रेलिया नक्कीच डॉमिनेट करायचा प्रयत्न करेल। ऑस्ट्रेलियातर्फे मिचेल स्टार्क 2, हेझलवूड 4, पॅट कमिन्स 2 आणि मिचेल मार्श 2 सर्व विकेट्स फास्ट बॉलर्सने घेतल्या। ऑस्ट्रेलियन डावाची सुरुवात झाली आणि जसप्रीत बुमराहने जो नेत्र दीपक स्पेल केलाय तो बघण्यासारखा होता। ऑस्ट्रेलियाने जेव्हा पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलिया 67 वरती 7 विकेट्स आपल्या गमावल्या होत्या। भारतातर्फे कॅप्टन जसप्रीत बुमराह, बूम बूम बुमराह, जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियन डावाच्या 4 विकेट्स पटकावल्यात। डेब्यू करणाऱ्या हर्षित राणा यानेही 1 विकेट घेतली। मोहम्मद सिराज ज्याचा फॉर्म जरासा चलबिचल होता, परंतु आज अत्यंत उत्कृष्ट भेदक गोलंदाजी मोहम्मद सिराजने केली आणि त्यानेही 2 विकेट्स पटकावल्या। आजचा रेकॉर्ड ब्रेकिंग दिवस ठरला। कसोटी क्रिकेटमध्ये आज पहिल्याच दिवशी 17 विकेट्स पडल्या आणि ज्या 17 विकेट्स, सर्व 17च्या 17 विकेट्स फास्ट बॉलर्सने घेतल्यात। त्या पद्धतीने सुरुवात व्हायला पाहिजे होती। अत्यंत आक्रमक सुरुवात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची झालेली आहे। सर्व फॅन्स आतुरतेने वाट बघतायत आणि ही बॉर्डर गावस्कर ट्रॉफी निश्चितच टफ फाईट या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। तुम्हाला आजचं विश्लेषण कसं वाटलं ते मला नक्की कळवा आणि गगन भरारी लिमिटलेस चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।